वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा। आपलं गाव आपला गणपती या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। या विशेष कार्यक्रमात आपण राज्यातील विविध गणपती देवस्थानांची ओळख करून घेत असतो। दर्शन घेऊया गणरायाच्या वेगवेगळ्या लोभस रूपांचं। संस्थान गणपती मंदिर म्हणजेच औरंगाबाद शहराचं ग्रामदैवत। शहरात कुठल्याही कामाची सुरुवात संस्थान गणपतीला वंदन केल्याशिवाय सुरू होत नाही। गेल्या कित्येक वर्षांपासून संस्थान गणपती औरंगाबादचं आराध्य दैवत आहे। लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। ही बाप्पाची सुंदर मूर्ती म्हणजे औरंगाबादचं ग्रामदैवत आहे। 125 वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली ही मूर्ती स्वयंभू आहे। ही मूर्ती कुणाला सापडली, त्याचं मंदिर कसं झालं याबाबतचा इतिहास आता कुणालाच माहिती नाही। मात्र भाविकांच्या श्रद्धास्थानी असलेला हा गणपती भाविकांनी आणि परिसरातील व्यापाऱ्यांनी मिळून मोठं मंदिर बांधलं आणि तेव्हापासूनच हा गणपती भाविकांसाठी अतिशय श्रद्धेचं ठिकाण आहे। शहराच्या मध्यभागी अगदी शहागंज बाजारपेठेतच या गणपतीचं मंदिर आहे। या भागातील कुठल्याही व्यापाराचा दिवस गणपतीच्या दर्शनाशिवाय सुरू होत नाही। या स्वयंभू प्राचीन मूर्तीचा आकार ओंकार स्वरूपी असल्यामुळे याची पवित्रता आणि प्रताप अवर्णनीय असाच आहे। बाप्पाची मूर्ती पाहिल्याबरोबरच भाविकांच्या मनात श्रद्धाभावे समर्पित होण्याची इच्छा होते। या गणपतीबाबत आख्यायिका आहे की शहरातील कुठल्याही कामाची सुरुवात ही या गणपतीच्या दर्शनानंच करावी, अन्यथा यश येत नाही। आणि म्हणूनच की काय, शहरातील प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात या गणपतीच्या दर्शनानं होते। इतकंच नाही तर राजकारण्यांच्या आंदोलनांची प्रचाराची ही सुरुवात या गणपतीच्या दर्शनानंच होते। या औरंगाबाद शहराचे आराध्य दैवत आहे। सर्व जयंत्या उत्सव मिरवणुका या संस्थान गणपती मंदिरापासून पूर्वीपासून सुरू होतात। इथूनच पूर्ण शहराचे उत्सव सुरू होतात। होळीचे असू द्या, गणपतीचे असू द्या, कोणत्या थोर नेत्यांच्या जयंत्यांच्या असू द्या, या सर्व कार्यक्रमांना सुरुवात इथून होते। तसंच गणपती उत्सवात इथं 9 दिवस भंडारीचा कार्यक्रम होतो। मंदिर औरंगाबादचे आराध्य दैवत आहे। इथं टिळकांनी पूजा केलेली आहे। जुनं मंदिर आहे, फार पुरातन मंदिर आहे। हा एकदम औरंगाबादला मधला एकदम जुना गणपती आहे। सुरुवातीला आम्ही इथंच राहत होतो, ते आमची खूप श्रद्धा आहे घरच्यांची आणि आमची प्रत्येक वेळेस आम्ही दर्शनात येतो। हा एकदमच पावन गणपती आहे, मनातल्या इच्छा पूर्ण करतो आणि त्याच्यामुळे आमची घरच्यांची सर्वांची एवढी श्रद्धा आहे की आम्ही आल्यावर दर्शन केल्याशिवाय अजिबात म्हणजे कधीच जात नाही। श्री संस्थान गणपतीचे भक्त आणि असंख्य कार्यकर्ते आहेत। या सर्वांच्या सहकार्यानं आणि मदतीनं वर्षभरातील सर्व सण या गणपती मंदिरात साजरे केले जातात। दसरा, दिवाळी, गणेशोत्सव या सर्व मिरवणुकींची सुरुवातही संस्थान गणपतीच्या महापूजनच होते। गजानना गणराया आजच्या क्षणाला औरंगाबादचा सर्वात मोठा अन्नदान सोहळा सुद्धा या गणपती मंदिरातच होतो। मुख्य म्हणजे या गणपतीची इतकी महती आहे की एक वेळा दर्शनाला आलेला भाविक वारंवार या बाप्पाच्या दर्शनासाठी येतो। इतकंच नाही तर हा बाप्पा नवसाला पावतो अशीही त्याची ख्याती आहे। 1955 से ये गणपति मंदिर में आते रहता हूँ, देखता हूँ। यहाँ कोई भी इच्छा लेके आओ वो गणपति बाबा पूरी करता है, ये मैं मानता हूँ। और अच्छा ये जो गणपतीची आरती होऊन मोठ्या प्रमाणात भाविकांना प्रसाद वगैरे वाटप करण्यात येतो।
आणि त्याचप्रमाणे ह्या गणपती मंदिराचं असं एक वैशिष्ट्य आहे की विविध प्रकारचे भाविक आपली मनोकामना पूर्तीसाठी या गणपती बाप्पाच्या चरणी माथा टेकतात. गणपती म्हणजे विद्येचं आराध्य दैवत. ज्या दिवशी शाळा सुरू होतात त्या दिवशी सुद्धा गणपती मंदिरात खूप मोठा सोहळा रंगतो आणि त्यानंतरच विद्यार्थी शाळेत जातात. मंदिराचं बांधकाम आता नवीन आहे, पण पूर्वी हा गणपती झाडाखालीच होता. मात्र भाविकांच्या भक्तीला पावणाऱ्या या गणपतीसाठी भाविकांनी मनसोक्त दान दिलं आणि आता गणपतीचं मंदिर सुद्धा सुंदर पद्धतीनं बांधण्यात आलंय. संगती त्याची घडावी संगती. औरंगाबादचं ग्रामदैवत असलेल्या गणपतीला आपणही मनोभावे वंदन करूया. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. ऐतिहासिक वारसा लाभलेला रायगड जिल्हा. रानवळी गावातील गणेश मंदिर म्हणजे रानवळी ग्रामस्थांचं श्रद्धास्थान. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर राज्य करणाऱ्या सिद्धी जोहरच्या काळात या रानवळी गणेश मंदिराची एका रात्रीत उभारणी करून गणेशाची स्थापना करण्यात आली होती. पाहूया काय आहे या रानवळी गणेशाचा इतिहास. गणेश रूपे पाहिला मी विश्वाचा स्वामी. विश्वाचा स्वामी. गणेश रूपे पाहिला मी विश्वाचा स्वामी. विश्वाचा स्वामी. सौभाग्याने आला प्रगटून आमच्या धामी. हे आहे रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यात बसलेलं छोटंसं रानवळी गाव. हे गाव छोटं असलं तरी या गावाचा इतिहास फार मोठा आहे. मुरुड जंजिराचा सम्राट म्हणून नावाजलेल्या सिद्धी जोहरचं हे गाव. त्याच्या काळात या गावात कोणत्याही हिंदूने मंदिर बांधायचं नाही असा सक्त आदेश सिद्धी जोहरने दिला होता. तरीही या गावातील मराठ्यांनी हा जुलमी आदेश धुडकावून लावताना अवघ्या एका रात्रीत या जागी गणरायाचं मंदिर उभारून गणेशाच्या मूर्तीची स्थापनाही केली होती. हे मंदिर जे आहे हे जवळजवळ 100 ते 125 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे. ह्या मंदिराला इतिहास आहे. हे रानवली गाव जे आहे हे सिद्धी जोहर हा जो राजा होता मुरुड जंजिराचा त्याचं हे गाव. मूर्ती जी दिसते ती एका दगडामध्ये बनवलेली मूर्ती आहे. पाषाण मूर्ती आहे ती पाषाण मूर्ती ज्यावेळी त्यांनी बनवली आणि मग असं ठरलं की एका दिवसा आपण मंदिर बांधायचं आणि म्हणून त्यांनी एका रात्रीमध्ये त्यांनी 10 बाय 10चा चौतरा तयार केला मातीचा आणि ते मातीचा चौतरामध्ये एका रात्री ती मूर्ती तिथे स्थापन केली. कौलारू पद्धतीनं बांधल्या गेलेल्या या गणेश मंदिरात गणरायाच्या दगडी मूर्तीची स्थापना केली गेली. या गणरायाचं आकर्षण म्हणजे या मूर्तीचे दोन्ही हात हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी उंचावलेले आहेत. त्याकाळी सिद्धी जोहर सारख्या राक्षसी वृत्तीच्या सम्राटाचा नाश करण्यासाठी त्याच्या विरुद्ध लढणाऱ्या मराठ्यांना गणरायाने आपल्या दोन्ही हातांनी विजय मिळवण्याचा आशीर्वाद दिल्याचा विश्वास आजही या गावकऱ्यांमध्ये आहे. तर वैशिष्ट्य म्हणजे असं, ही मूर्ती ज्या मूर्तिकाराने घडवली तिचे दोन्ही हात त्यांनी वर केलेले आहेत. ते वर असल्यामुळे ती आशीर्वादासाठी सदैव तयार आहे, म्हणून तिचं नाव वरदविनायक असं आहे. हा या मूर्तीचं सगळ्यात जास्त मोठं वैशिष्ट्य आहे. आणि या मूर्तीचं संपूर्ण गावावर कृपाछाया असल्यामुळे गावात सुख शांती समृद्धी नसते. हे तिचं आणखी दुसरं नवसाला पावणारी ही मूर्ती आहे. कालांतराने मोगलांचं वर्चस्व संपुष्टात आल्यानंतर गावकऱ्यांनी या मंदिराला नवा साज चढवला. या जीर्णोद्धारामुळे रानवळी गणेशाचं हे मंदिर आणखीनच बळकट आणि मजबूत बनलं. या मंदिराला रुपडं पालटलं ते गावातील स्वकुळ साळी या समाजातील लोकांनी. या मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे गावाच्या वैभवात भरच पडली आहे. या मंदिरामध्ये दर एकादशीला भजनं होतात.
संकष्टी चतुर्थी, विनायकी अशा प्रकारे ब्राह्मणाला बोलवून सर्व विनायकी वगैरे केली जाते. त्यानंतर नागपंचमी असो, कुठलाही गणपतीचा सण असो, पहिले देवळात येऊन भजनं वगैरे करून नंतर कार्यक्रम राबवला जात असेल. सर्वात मोठं म्हणजे मागी उत्सव, हे एवढं प्रसिद्ध झालेलं आहे की पुऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक उत्सवासाठी येतात. काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आलेल्या या मंदिरावर तब्बल 8 कळस उभारण्यात आले आहेत. तर मंदिरात विराजमान झालेल्या गणरायाकरता संपूर्ण चांदीचं मखर गणेश भक्तांनी तयार केलंय. या मंदिरात पारंपरिक उत्सवासह प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवांमध्ये महिलांसह आबालवृद्धही मोठ्या संख्येनं आपला सहभाग नोंदवत असतात. या रानवळी गणेशाला भक्त गण गुळाचा गणपती म्हणूनही संबोधतात. काय म्हणतात, पहिल्यापासून गुळाचा गणपती, हा गुळाच्या गणपतीवर नवसाचा हा पावतो, हा सर्वांना आनंदात ठेवलेला आहे. आणि ह्या गावात याच्या वरदाने, आशीर्वादाने सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे सगळ्यांना. आणि आम्ही महिला या मंदिरात सर्व प्रकारचे सण, वडपौर्णिमा, हरताळका, संकष्टी, एकादशी सर्व प्रकारचे सण आम्ही मंदिरात करतो. श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या या रानवळी गावात साळी समाजातील लोकांची अवघी 25 घरं आहेत. मात्र लोकांनी या शिवकालीन गणेश मंदिराची जपणूक करून हा ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवला आहे. केवळ आजूबाजूच्या परिसरातीलच नव्हे तर हरिहरेश्वरकडे जाणारा प्रत्येक भाविक या इतिहासकालीन गणेश मंदिरातील गणरायाचे आशीर्वाद घेऊनच पुढील प्रवासाला सुरुवात करतो. भारत गोरेगावकर, झी मीडिया, श्रीवर्धन, रायगड. नागपूरच्या त्रिमूर्ती नगरातील गणपती मंदिर म्हणजे नागपूरकरांचं आराध्य दैवत. संपूर्ण राज्यात काळ्या पाषाणाची बाप्पाची ही अनोखी आणि एकमेव मूर्ती आहे. त्यामुळेच या मंदिरातील गणरायाबद्दल भक्तांच्या मनात विशेष आकर्षण आणि अपार श्रद्धा आहे. काय आहे या बाप्पांच्या मूर्तीतला वेगळेपणा, पाहूया. हे मंदिर आहे नागपूरच्या दक्षिण पश्चिम भागाच्या त्रिमूर्ती नगर परिसरातील. या छोटेखानी मंदिरातील गणपती एका अनोख्या कारणासाठी भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. प्रथम तुला वंदितो या मंदिरातील गणरायाची मूर्ती ही संपूर्ण राज्यातील अनोख्या प्रकारची एकमेव मूर्ती आहे. ही मूर्ती संपूर्णपणे काळ्या पाषाणात कोरलेली आहे. हा गणराया उजव्या सोंडेचा आहे. गणरायाच्या या मूर्तीची 1982 साली एका दक्षिणेतील भक्तानं स्थापना केली होती. बाप्पाची ही मूर्ती दक्षिण भारतातील मदुराई शहरातून आणली गेली होती. या मूर्तीच्या जडणघडणीत थोड्या प्रमाणात मातीचाही वापर करण्यात आला. मात्र माती आणि दगड हे दोन्ही काळ्या रंगाचेच असल्यानं गणरायाची मूर्ती संपूर्णपणे काळी आहे. गणपती मूर्तीची या मंदिरात स्थापना झाल्यानंतर 11 वर्षांनी म्हणजेच 2002 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पार्वतींनी जेव्हा मट्टी बोलते ना, मट्टी, त्याच्यातून ते निर्माण करून, ते मूर्ती निर्माण करून त्याच्यात प्राण टाकलं. म्हणून हे जे माती तुम्हाला माहीत आहे की काळी असते आणि याचं एक वेगळं त्याचं एक महत्त्व आहे. आणि त्याला जे मूर्ती काळा असेल त्याला जास्त म्हणजे प्राण जागृत मूर्ती असते, ते जास्त जागृत असते आणि तुमची जे काही मनोकामना आहे ते पूर्ण होते. भक्तांच्या हाकेला धावणारा गणपती म्हणून हा बाप्पा भक्तांमध्ये प्रिय आहे. मात्र ही संपूर्ण मूर्ती काळ्या रंगातली असल्यानं या मूर्ती संबंधी कडक व्रतवैकल्य पाळावे लागतात. तसंच या मंदिर परिसरात वड, पिंपळ आणि औदुंबरासारखी आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्व असलेली झाडेही आहेत. गणरायाच्या मंदिराव्यतिरिक्त इथं नवग्रहाचं देखील मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी संकष्टी चतुर्थी आणि गणेशोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमांना भक्तांचीही लक्षणीय उपस्थिती असते. गणरायाची शुद्ध अंतकरणानं आराधना केल्यास बाप्पा भक्तांची मनोकामना पूर्ण करतात असा भक्तांचा अनुभव आहे. या मंदिरात पहिल्यांदाच येणाऱ्या भाविकाला पहिल्याच नजरेत या गणरायाच्या मूर्तीतला वेगळेपणा भावतो आणि कायम स्मरणातही राहतो. मी काळी मूर्ती अजूनपर्यंत कुठेच बघितली नाही आहे. फक्त ह्याच मंदिरामध्ये ही एक मूर्ती बघितली आहे. ती मला जुन्या काळातली वाटते आणि सुंदर वाटते. त्याची पूजा करून मला खूप प्रसन्न वाटते.
आपल्या वेगळेपणामुळे गणरायाचं हे मंदिर केवळ त्रिमूर्ती नगरातच नाही तर संपूर्ण दक्षिण पश्चिम नागपुरातील भक्तांच्या आकर्षणाचं आणि आशेचं श्रद्धास्थान बनलंय. नागपुराव्यतिरिक्त शेजारील राज्यातून आणि इतर जिल्ह्यातून देखील भक्त मोठ्या संख्येनं इथे येत असतात. भक्तांच्या या सततच्या आगमनामुळे हा संपूर्ण मंदिर परिसर नेहमीच गर्दीनं फुललेला असतो. अखिलेश हाळवे, झी मीडिया, नागपूर. आणि जाता आता पाहूया गणरायाची आराधना करणारं एक गाणं. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय झी 24 तास एक पाऊल पुढे.